जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। सर्वत्र थंडीचा ऋतू चालू झाला आहे आणि थंडी सर्वत्र पाहायला मिळत आहे आणि आता आपल्या सर्व ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे पोपटी रेसिपी। पोपटी रेसिपी काय आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत पोपटी। कशा प्रकारे पोपटी बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला आपण पोपटीसाठी काय काय सामान आणलेले आहे ते पहिले सर्वप्रथम पाहूया आणि पोपटी कशा प्रकारे भरतात ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। चला पाहूया आम्ही पोपटीसाठी कशा प्रकारे आणि काय काय आणलेले आहे ते तुम्हाला मी दाखवतो। सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे पोपटीसाठी लागणारा मामुडा म्हणजे पाला आहे, वनस्पती आहे ती त्या पोपटीमध्ये भरण्यासाठी लागतं ते सर्व दाखवणार आहेतच। आणि चिकन, शेंगा, मिक्स शेंगा आणलेले आहेत, अंडी आणि चिकन बांधण्यासाठी आणलेले आहेत म्हणजे बदामाचा पाला आहे, पाने आहेत। आणि पाहू शकता हा डब्बा आहे, या डब्यामध्ये पोपटी भरली जाते आणि कशा प्रकारे भरणार आहे ते आता मी दाखवणार। आणि मीठ पण आहे, भाऊ आहे प्रदीप हा पोपटी भरणार आहे। पाहूया कशा प्रकारे आजची पोपटी भरणार आहे। चिकन बांधून घेतो पहिले, सर्वप्रथम चिकन हा याच्या बदामाच्या पाल्यामध्ये बांधणार आहोत। सर्वप्रथम आपण भरणार आहोत ते म्हणजे चिकन आम्ही बदामाच्या पाल्यामध्ये बांधणार आहोत। मी आणलेले आहे ती सुताची बंडी पण आणलेली आहे ते बांधणार आहोत आणि आपली शूटिंग करत आहेत यश आपल्याला माहीतच आहे माझे। आपण चालू करूया पोपटीचं चिकन बदामाच्या पाल्यामध्ये कशा प्रकारे भरला जातो ते पहा। प्रदीप म्हात्रे हा आपण गेल्या वर्षीची पोपटी पाहिली असालच आणि हा पाहू शकता रचित आणि दिदी पण असतो व्हिडिओमध्ये, गपचूप असते किंवा बोलत नाही आणि मस्ती पण करत नाही, दोघं पण शांत आहेत दोघं पण। बघा इकडे एक पान आपण बांधले आणि दुसरं एक पान घेऊन पुन्हा एकदा या साईडने बांधले जाते। आणि आजचा पूर्ण पोपटी रेसिपी कशा प्रकारे बांधली जाते ते तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। पहा कशा प्रकारे बांधल्यानंतर कशा सुताने असे बांधले जाते आणि इथे फिट्ट करून बाजूला ठेवून नंतर भरण्याची पण रेसिपी वेगळी आहे ती पण पाहू शकता आपण। बदामाच्या पाल्यामध्ये चिकनची पीस काही टाकलेत आणि सुताच्या साहाय्याने बांधले आहेत, पाहू शकता अशा प्रकारे। जर आता तुम्ही पाहिलं असेल तर मी चिकनचे काही पीस आपल्या बदामाच्या पाल्यामध्ये भरले आहेत। तीन पाले घेतले आहेत मोठमोठे आणि 3 पुऱ्या बांधलेल्या आहेत आणि थोडा चिकन राहिलेला आहे तो आम्ही या डब्यामध्ये टाकणार आहोत। आणि कशा प्रकारे टाकणार आहोत ते पाहूया। प्रदीप आपला भाऊ आहे आणि तो बनवणार आहे म्हणजे भरणार आहेत। पोपटी कशा प्रकारे भरणार आहे ती पाहूया। सर्वप्रथम आपण मामुडा डब्यामध्ये टाकलेला आहे, पाहू शकता हा मामुडा आहे आणि हा मिक्स मध्ये शेंगा आहेत, सर्व प्रकारच्या वालाच्या शेंगा आहेत त्या डब्यामध्ये टाकते पाहू। त्याच्यावरती अंडे टाकतो।
अंडे आहेत आता शेंगांच्या वरच्या बाजूला अंडे टाकणार आहे. पाहू शकता कशा प्रकारे डब्बा बनवा. आणि आता मीठ घेतलेलं आहे, मीठ टाकत आहे. मीठ झाल्यानंतर पाणी, थोडासा पाणी पण टाकत आहे. त्याच्यावरती मामोडा वनस्पती आहे, म्हणजे औषधी वनस्पती बोलली जाते. पुन्हा एकदा याच्यावर शेंगा आणि चिकन यांचा तरी आणि शेंगा घेत आहे, पाहू शकता. आता पुन्हा एकदा दुसरा थर मध्ये आम्ही जे चिकन बांधलेले होते, चिकनच्या 3 पुड्या टाकल्या आहेत, पाहू शकता. आणि त्याच्यावर पुन्हा एकदा मामोडा ही वनस्पती टाकण्यात येते. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर थर झालेला आहे. आणि ती पुन्हा एकदा शेंगा आणि चिकन. जय सूर्य हो गुणा. आता पुन्हा एकदा चिकन आणि अंडी आणि शेंगा एकत्र मिक्स करून लास्ट थर होता, त्या लास्ट थरावर टाकलेला आहे. आणि याच्यावर थोडं मला वाटतं मीठ ना, हा मीठ थोडं टाक. याच्यावर पुन्हा एकदा मिठाचं थर टाकलेलं आहे, मीठ आणि थोडा पाणी पण टाकलेलं आहे. आणि त्याच्यावर पुन्हा मामुडा ही वनस्पती टाकण्यात येणार आहे. आणि एक आमच्या घराच्या बाजूला सडकाचा बोलू का, सडक आमच्या पुढच्या बाजूला कोले भुकत आहे. आणि पाहू शकता आमच्या बाजूला घराचे कोल्ह्यांचा आवाज येतो, म्हणजे कोल्हे हुकी आपण बोलतो ज्याला.
हे कोले हुकीचा पण आम्हाला आवाज कुठेतरी कालुकामध्ये कोले आलेले आहेत बाजूला. या साईडला बघू शकता कोल्यांचा आवाज येत आहे, म्हणजे समुद्र किनारी समुद्र बाजूला असल्यामुळे कोले येण्याची शक्यता आहे. डबा म्हणजे पोपटी भरण्याचे काम पूर्ण झालेले आहेत. थोड्या वेळामध्ये ही पोपटीचा डब्बा भरलेला आहे, तो आम्ही नेणार आहोत भाजण्यासाठी. म्हणजे आगीमध्ये त्याला अर्धा तास ठेवायचं असते आणि अर्ध्या तासानंतर ती पूर्णपणे आगीची निखारावर आम्ही ते ठेवणार आहोत आणि अर्धा तास आग लावणार आहोत. पूर्ण झाल्यानंतर कशा प्रकारे पोपटी होणार आहे ते पाहायचं आहे आता आपण. आता म्हणजे डबा भरण्याचा पूर्ण आमचा कार्यक्रम आता झालेला आहे आणि डबा आता बंद करण्यात म्हणजे काठीच्या सहाय्याने पूर्ण मामुलाच्या वरती पूर्ण पॅक करण्यात येणार आहे. जवळजवळ आमच्याकडे 5 दिवस झाले आहेत. एक सडोक म्हणजे सरडा आपण बघून सरडा येतो आणि आमच्या घराच्या खिडकीवर झोपलेला असतो. पाहू शकता सरडा आहे. 3 ते 4 दिवस झालो येतो इथं. रात्री झाली की झोपण्यासाठी खिडकीवर बसलेला असतो. म्हणजे दीदीचं मते तो शिकवलेला आहे. दीदीने काय रचितने मोठे शिकवलेला सरडा आहे ना रचित? काय दीदी शिकवलेला आहे अशी ते बोलते. पाहू शकता झोपलेला आहे आणि सुंदर खूप सुंदर असं सरडा आहे. झोपण्याची जागा पाहू शकता. खिडकी आहे त्या खिडकीवरच येऊन झोपतो. पाहू शकता डब्याचा तोंड बंद करण्यासाठी काटे आणले आहेत आणि काट्याच्या साईडने पूर्ण म्हणजे डब्बा उलटा करून त्याला निखाऱ्यावर ठेवायचा असतो. म्हणजे आतमधला आपला चिकन अंडी खाली न पडण्यासाठी असा काठी त्या साईडने त्याला सपोर्ट करायचा असतो. आता आमचा पोपटी भरण्याचा रेसिपी पूर्ण झालेला आहे. तो डब्बा घेऊन आम्ही आता आगीच्याकडे जाणार आहोत. येऊ तुम्ही नका, लहान मुलं नका येऊ, लहान मुलं येऊ नका. चिकनचा डब्बा घेऊन आता आम्ही निघालो आहोत बाहेर म्हणजे आगीच्या निखाऱ्यावर ठेवण्यासाठी. चला आम्ही निघालो आहोत आम्ही आता निघालो आहोत पोपटीचा डब्बा घेऊन आगीच्या निखाऱ्यावर ठेवण्यासाठी. पाहू शकता आपण आता डब्बा पोपटीचा भरलेला होता तो आम्ही आणलेला आहे आणि इथं निखाऱ्यावर आम्ही अर्धा तास ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर ही पोपटी आगीतून आम्ही बाहेर काढणार. पण कशा प्रकारे रेसिपी होणार आहे ते दाखवणार. पाहू शकता आम्ही आगीच्या साह्याने त्याला म्हणजे भाजणार आहोत. पोपटी तयार करण्यासाठी अर्धा तास या आगीच्या निखाऱ्यावर डब्बा ठेवायचा असा. त्याच्या आतमध्ये आम्ही तो डब्बा भरलेला होता तो त्या मधोमध ठेवलेला आहे आणि पूर्ण आता अर्धा तास झाल्यानंतरच आम्ही ते डब्बा या आगीतून बाहेर काढणार आणि पाहणार आहोत कशा प्रकारे पोपटी होणार आहे ते आपण पाहूया. नमस्कार. तर पूर्ण आता 20 ते 25 मिनिटाच्या नंतर आम्ही निखाऱ्यातून पोपटी भरलेला डब्बा काढला आहे पूर्ण आणि पाहू शकता कशा प्रकारे आगीतून बाहेर काढल्यानंतर कशा प्रकारे डब्बा दिसतो आणि पोपटी पूर्ण शिजलेली दिसत आहे. आता आपण जो मामोडा दिसत आहे तो बाहेर काढूया आणि आतमध्ये कशा प्रकारे चिकन अंडे आणि शेंगा कशा प्रकारे झालेले आहेत ते पाहूया. पाहू शकता आम्ही पूर्ण मामोड्याचा पाला आहे तो बाजूला काढलेला आहे आणि आता आतमध्ये पाहू शकता अंडी पूर्ण शिजलेली दिसत आहेत आणि एका परातामध्ये आम्ही ते टाकत आहोत.
पाहू शकता पूर्ण पोपटी शिजलेली आहे आणि एका परातामध्ये म्हणजे थाल्यामध्ये आम्ही शेंगा, चिकन आणि अंडी उतलेली आहे. पाहू शकता चिकन रेसिपी आपण पाहिली असतात कशा प्रकारे झालेली आहे आणि भाताना पण पूर्ण दाखवले आहे. पूर्ण पाहू शकता आपण चिकन रेसिपी झाल्यानंतर कशा प्रकारे चिकन शेंगा तयार होतात म्हणजे आगीच्या निखाऱ्यावर पूर्ण तयार झाले आहेत. पाहू शकता हे आम्ही बदामाच्या पाल्यामध्ये यामध्ये चिकन टाकले होते ते पण पूर्ण शिजलेले आहे. जाऊया आणि खाऊया आणि पाहूया कशा प्रकारे चिकन पोपटी रेसिपी कशा प्रकारे झालेली आहे ते पाहूया. साठी रचित दादा आणि श्रेया दिदी सज्ज झाले. श्रेया दिदी सांगणार आहेत आपल्याला आता कशा प्रकारे चिकन रेसिपी झालेली आहे ती. श्रेया दिदी कशा प्रकारे झालेली आहे सांगू शकाल? या साईडला बघ कशा प्रकारे झालेली आहे. एकदम खूप छान टेस्टी आहे का? टेस्टी आहे. श्रेया दिदीने टेस्ट केलेली आहे आणि रचित दादा आपल्याला सांगणार आहेत कशा प्रकारे आजची रेसिपी झालेली आहे. रचित आता आपला थंड पण आहे. नाही रेसिपी कशा प्रकारे झाली कशी वाटते पोपटी? कशी मस्त एकदम. रचित मस्त काय टेस्टी हा एकदम खूप सुंदर झालेली आहे. याची दादा आम्हाला सांगितलं हा चिकन खाऊन आता रचित दादा पाहणार आहे कशा प्रकारे ते आता सांगणार आहे. पाहू शकता मी 20 ते 25 मिनिटाचा पोपटी म्हणजे आगीच्या निखाऱ्यावरून आम्ही पोपटी काढलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्या शेंगा, चिकन आणि अंडी शिजलेली असते आणि या बदामाच्या पाल्यामध्ये पण चिकन आहे. अशा प्रकारे चिकन रेसिपी असते आणि आजची रेसिपी पूर्ण तुम्हाला मी दाखवलेली आहेतच. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके दीदी दीदी